नमस्ते ताई, खेळातून शिकूयाच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत. आज या व्हिडिओमध्ये आपण मुलांबरोबर एक छानसा उपक्रम करणार आहोत, ज्यामध्ये आपण त्यांना रेल्वे स्टेशनचे चित्र दाखवू आणि त्याबद्दल बरेच काही बोलू. अशा प्रकारे चित्रावर आधारित बोलण्याची कृती करण्याने मुलांचा शब्दसंग्रह विकसित होण्यास तसेच त्यांचे विचार शब्दांद्वारे व्यक्त करण्यास मदत होईल. हा उपक्रम भाषा आणि बोधात्मक विकासासाठी खूप मनोरंजक आहे. या छानशा उपक्रमासाठी तुम्हाला रेल्वे स्टेशनच्या विविध रंगीबेरंगी चित्रांची आवश्यकता असेल, जी तुम्ही जुन्या पुस्तकातून किंवा मासिकातून घेऊ शकता किंवा तुम्ही स्वतः देखील काढू शकता. चला तर बघूया हा उपक्रम ताई मुलांबरोबर कसा घेत आहे ते. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ताई मुलांना एक पुस्तक दाखवते आणि नंतर त्यातील रेल्वे स्टेशनचे एक मोठे चित्र मुलांना दाखवून त्यांच्या समोर ठेवते आणि त्यावर चर्चा करते. चित्रावर चर्चा करण्यासाठी ताई मुलांना काही प्रश्न विचारून प्रेरित करते, जसे की हे चित्र कशाचे आहे, चित्रात काय काय दिसत आहे इत्यादी. मुलेही उत्साहाने प्रतिसाद देतात की हे रेल्वे स्टेशनचे चित्र आहे, इथे रेल्वे उभी आहे, या माणसाची गाडी सुटली आहे म्हणून तो पळतोय, हे TC म्हणजेच तिकीट चेकर आहेत, त्यांना ही बाई गाडीबद्दल विचारत आहे. मुलगी काहीतरी खरेदी करत आहे, इथे पुस्तकांचे दुकान आहे, ते काका पुस्तक बघत आहेत आणि ते विकत घेत आहेत, वरती वेगवेगळी पोस्टर्स लावलेले आहेत वगैरे. चर्चा अजून मजेदार करण्यासाठी ताई मुलांना विचारते की त्यांच्यापैकी कुणी रेल्वेने प्रवास केलाय का आणि कधी केलाय. मुलेही छान प्रकारे उत्तर देतात की कुणी मामाकडे तर कुणी गावाला आजी आजोबांकडे जाताना रेल्वेने गेले होते. उत्साहाने चर्चेत सहभागी झाल्याबद्दल ताई मुलांचे टाळ्या वाजवून कौतुक करते. तुम्ही पण मुलांना विविध प्रकारची रंगबिरंगी चित्रे दाखवावा. चित्रात कोण आहे, मुले काय करत आहेत, चित्रात काय दिसत आहे असे प्रश्न विचारा आणि सर्व मुलांना बोलण्याची संधी द्या. चित्राला रोजच्या अनुभवाशी जोडायला विसरू नका. उपक्रम अधिक मनोरंजक करण्यासाठी तुम्ही मुलांना रेल्वे स्टेशनचे चित्र काढायला देखील सांगू शकता. उपक्रम करतानाचे मुलांबरोबरचे फोटो किंवा व्हिडिओ आम्हाला व्हॉट्सअपवर नक्की पाठवा. पुन्हा भेटू एका नवीन उपक्रमासह एका नवीन व्हिडिओमध्ये. खेळातून शिकूयाच्या उपक्रमांमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.